Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू. All our precious viewers who are watching us from different parts of the world, we welcome you in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. सर्व आम्हाला जे ऑनलाईन या वेळेला बघत आहेत, ज्या वेगवेगळ्या मंचातून, ज्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही बघत आहात, तुम्हा सगळ्यांचं या आजच्या सभेमध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत आहे. Beloved people, today is our Saturday blessing meeting. प्रियांनो, आज आपली शनिवारची आशीर्वाद सभा आहे. And every Saturday, thousands of people are blessed through this powerful word of God. आणि खरोखर दर शनिवारी हजारो लोक या देवाच्या सामर्थ्यवान वचनाद्वारे आशीर्वादित होत आहेत. And today once again God is going to bless many more through his powerful word. आज परत एकदा परमेश्वर त्याच्या या अभिषिक्त अशा वचनाद्वारे अनेकांना आज आशीर्वादित करणार आहे. Beloved people, as you hear the blessed word of God, प्रियांनो, जसं आजचा हा आशीर्वादित वचन तुम्ही ऐकाल, God is going to open the windows of heaven and pour down his blessings upon each one of you. परमेश्वर देवबाप स्वर्गाचे दारं आणि खिडक्या उघडून त्याचे आशीर्वादांची ओतणी तुमच्या प्रत्येकावर करणार आहे. So please prepare your hearts to receive the word of God. आणि म्हणून यावेळेला आपलं हृदय तयार करा देवाचं वचन ऐकण्यासाठी. Also be prepared to receive his abundant blessings upon your life. आणि तशाच प्रकारे हृदयाची तयारी करा देव जे आशीर्वाद, भरपूर आशीर्वाद तुमच्या जीवनात ओतणार आहे त्याच्यासाठी. And now to hear the blessed word of God, आणि आता देवाचं आशीर्वादित वचन ऐकण्यासाठी let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashri, with a mighty applause. मोठ्याने टाळ्या वाजवून देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Hello and welcome to you all in the matchless name of Jesus Christ. सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये स्वागत आहे. सगळ्यांना हॅलो आमच्या दोघांतर्फे. Grace and mercy from our Lord and Savior Jesus Christ. आपला प्रभू, आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा असो, शांती असो, दया असो. And from God our Father. आणि आपला जो देव पिता त्याच्याकडून हे सगळं तुम्हाला प्राप्त होवो. I pray माझी अशीच प्रार्थना आहे that God may keep you की देवाने तुम्हाला राखावे and bless you. आणि आशीर्वादित करावे. And today as you will hear the word of God, आणि आज जसं तुम्ही देवाचं वचन ऐकाल, God is going to speak to you in a very special way. देव खास रीतीनं तुमच्याशी बोलणार आहे. He is going to reveal his heart to you. आणि देव त्याचं हृदय तुम्हाला प्रगट करणार आहे. And if you listen to him तुम्ही जर देवाचं ऐकलं and apply it in your lives, आणि ऐकलेलं सगळं जर आपल्या जीवनामध्ये पाळलं, you shall surely be blessed. वापरलं, तर तुम्ही नक्की आशीर्वादित व्हाल. Amen. आमेन. We'll open our Bibles to Job chapter 30 verse 16. योबाचा 30वा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन आपण यावेळेला सगळ्यांनी काढूया. इयोब 30:16. My soul is poured out upon me. The days of depression have taken hold upon me. योबाचा 30वा अध्याय आणि त्यातलं 16वं वचन. आणि आता माझ्या ठाई माझा जीव वितळून गेलेला आहे, पीडेचे दिवस मला लागलेले आहेत. This is the testimony of a man called Job. आणि इयोब नावाचा एक मनुष्य होता, त्याच्या जीवनातली ही साक्ष आहे. He was stricken with depression. आणि त्याला नैराश्य आलं, तो नैराश्यात गेला. He's saying, I'm sick at heart. Pain has taken hold of me. तर तो म्हणाला, मी हृदयानं आजार पडलोय, माझा ठाई माझा जीव वितळून गेलाय, पीडेचे दिवस माझ्यावर आलेले आहेत. When heart is broken, आणि अशा पद्धतीने एखाद्या माणसाचं हृदय जेव्हा तुटतं ना, depression sets in. त्याला अर्थातच नैराश्य त्या माणसाच्या जीवनात येतं आणि त्याला उदास वाटायला लागतं. And depression enters your mind first. आणि नैराश्य जे असतं ना, ज्याला डिप्रेशन म्हणतात, ते पहिलं आपल्या मनात येतं. That's why you need to take control of your mind. आणि म्हणून तुमची जी मनं आहेत ना, त्या मनांचा ताबा तुम्ही पहिला घेतला पाहिजे. Let it not go out of your hands. मन मोकाट सुटता कामा नयेत, मन हातापलीकडे जाता कामा नये. मन जे आपलं स्वतःचं ते ताब्यात पाहिजे. Depression attacks only your mind. आणि नैराश्य प्रथम फक्त आपल्या मनावरच हल्ला करतं. And the reason of depression is many things. आणि नैराश्य येण्यामागे कारणही अनेक असतात. But disappointments most of the time leads to depression. परंतु निराशता जी काही माणसाच्या पदरी पडते, त्यापायी अनेक वेळा माणसाला नैराश्य येतं, कारण की तो निराश झालेला असतो. Just one thought, एकच विचार, one fear, एक काहीतरी भीती, a little doubt काहीतरी एक थोडीशी शंका, संदेह can cause madness to set in your mind. आणि त्यातनं वेडेपणा येऊ शकतो, घुसू शकतो, तुमच्या मनांमध्ये थैमान माजू शकतं. The Bible has another name for depression. आणि बायबलमध्ये नैराश्याचं अजून एक नाव आहे, It is called the spirit of heaviness. त्याला जडपणाचा आत्मा असंही म्हटलंय. नैराश्याला बायबलमध्ये अजून एक नाव आहे, जे आहे जडपणाचा आत्मा. A victim of this spirit always feels that
as though a big load is pressing upon him. आणि या जडपणाच्या आत्म्याच्या आहारी जर कधी कोणी गेलं तर त्याला नेहमी असं वाटतं की माझ्या छातीवर ना काहीतरी बोजा आहे, काहीतरी जड ओझ आहे. And it makes him to move with lots of difficulties. आणि फार अडचणीनं मग त्या माणसाची ही सगळी पुढची वाटचाल किंवा हालचाल होते. The spirit of depression can make a person to lock himself up नैराश्याचा आत्मा एखाद्या माणसाला स्वतःला बंद खोलीमध्ये ठेवू शकतो and refrain from talking to anybody. आणि कुणाशीही न बोलून म्हणजे सगळ्यांपासनं लांब आणि सगळ्यांपासनं बोलणं बंद. If you find somebody in your even homes, अशा पद्धतीनं जर तुम्हाला तुमच्या घरात पण कोणी आढळलं ना की जे अगदी लांबच राहतात सगळ्यापासनं आणि बंद बोलतच नाहीत, once upon a time they were very merry at heart, म्हणजे एकेकाळी ते फार आनंदी होते हृदयानं, and suddenly आणि मग अकस्मात they stopped speaking to everyone. त्यांनी सगळ्यांशी बोलायचं बंद केलं. You need to know, तर तुम्हाला हे कळायची गरज आहे. maybe it may not be complete depression, but that person is being led into depression. पूर्णपणे कदाचित त्याला नैराश्य आलेलं नसेल, पण तो नैराश्याकडे जात आहे, त्याची वाटचाल नैराश्याकडे होत आहे. Depression should not be mistaken for sometimes a bad mood. आणि हे जे काही नैराश्य असतं ना त्याविषयीनं आपण असं म्हणून चालणार नाही की नाही कधी कधी असा वाईट मूड होतो ना, लोकांचा मूड ऑफ होतो A कधी-कधी. sadness, लोकांना कधी कधी उदास वाटतं, त्यात काय. at times, a general feeling of let down. आणि कधी कधी लोकांना एक ती भावना निर्माण होते ना की सारखाच माझा अपमान होतो. I mean, this is not depression, हे नैराश्य नाहीये काही, because such feelings are normal reactions to the events of the day. याला थोडंच नैराश्य म्हणतात, कारण रोजच्या जीवनामध्ये अशा भावना माणसात येतच राहतात And they often go away within a short period of आणि time. थोडक्या काळामध्ये त्या भावना निघून पण जातात. But पण depression can occur when someone is depressed or in persistent moods for a week or a month. नैराश्य आलेलं आहे आपल्याला कधी समजेल की जेव्हा एखादा व्यक्ती त्याच पद्धतीच्या मूड मध्ये बऱ्याच दिवसांपासून आहे की खोलीत बंद म्हणजे बंद, बोलत नाही म्हणजे नाही, A prolonged period. खूप वेळापासनं तसाच आहे तो. If it prevents a person from going about his daily activity, आणि तो त्याची रोजची दिनचर्या करत नाही असं जर असेल you need to know, तर तुम्ही समजून घ्यायचं maybe he is entering into depression की or he has entered into depression. कदाचित हा हळूहळू नैराश्यामध्ये जात आहे किंवा ऑलरेडी तो डिप्रेशन मध्ये त्याला नैराश्य आलेला आहे आणि म्हणून तो सगळ्यांपासून असा लांब लांब बंद, एकटा, बोलेना चालेना, काहीच करेना असा झालाय. And whoever suffers from depression आणि ज्या कुणा माणसाला नैराश्य येतं ना will also give room for other demons to attack him. तो माणूस दुसऱ्या सैतानी आत्म्यांना सुद्धा स्वतःवर हल्ला करायची परवानगी देणार And they may all move in, आणि मग ते सगळे सैतानी आत्मे त्याच्यामध्ये येणार and the person's case can result in serious mental problems. आणि मग त्या व्यक्तीची अवस्था जी आहे ना ती ह्याला काहीतरी मानसिक आजार झालाय अशी होणार. But it all originated in the mind. पण सगळ्याची सुरुवात झाली कुठे? मानसिक आजार म्हणजे मन. That's why म्हणून whatever disappointments you face in life, जी काही नाराजी आपल्या पदरी पडते ना आयुष्यामध्ये, no matter how low your circumstances आणि are, कितीही जरी तुमची परिस्थिती अशी खाली गचकल्यासारखी झालेली असेल, you need to know there is hope for you. एक गोष्ट नेहमी जाणून घ्यायची, आपल्याला आशा आहे. Hope not in the world, जगातली नाही, hope not from the people, लोकांपासूनची नाही, but hope from God. देवाकडची आशा आपल्याकडे आहे. Never lose hope. आणि कधी ती आशा सोडायची नाही. Never allow the mind to take over. आणि कधी मनाला परवानगी द्यायची नाही की ये यांना घाल आता धैमान. If you allow your mind to rule, तुम्ही जर तुमच्या मनाला स्वतःवर राज्य करायची परवानगी दिली then every disappointment will lead you to depression. तर मग सगळी नाराजी जी काही तुमच्या जीवनात जेव्हा केव्हा येईल ती तुम्हाला शेवटी नैराश्याकडेच नेईल. But if you have control of your mind, पण मनावर जर तुम्ही नियंत्रण ठेवलं ना स्वतःच्या, if your spirit controls your mind, तुमच्या आत्म्याने तुमच्या मनावर जर नियंत्रण ठेवलं, then तर मग no demonic oppression can ever bring you to depression. कुठलाच सैतानी दबाव तुम्हाला कधीच नैराश्यात टाकू शकत नाही. And I promise you, आणि मी वचन देतो तुम्हाला, as long as you will keep hearing the word of God, जोवर तुम्ही देवाचं वचन ऐकत राहाल ना, you will never enter into तर disappointments. एक तर तुम्ही कधीच निराशतेमध्ये जाणार नाही. Even if you enter into certain level of आणि disappointments, जरी काही प्रमाणात तुम्हाला असं वाटलं की नाही आज जरा मी नाराजच आहे, God's word will never let you enter into तरी depression, देवाचा शब्द तुम्हाला नैराश्यात जाऊ देणार नाही. because God's word is full of hope. कारण देवाचा शब्द एक तर आशेने भरलेला आहे, God's word is full of spirit and life. देवाचा शब्द आत्म्यानं आणि जीवनानं भरलेला आहे.
And you can never fall into आणि depression. कधी कधी त्यामुळे आपण नैराश्यात पडू नाही शकत. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Ephesians 4:27, इफिस्करा 4 अध्याय त्यातलं 27व वचन, do not give place to the devil. सैतानाला जागा, स्थान किंवा वाव देऊ नका. Where? कुठे? Where one gives the place for the devil. सैतानाला जागा देऊ नका, वाव देऊ नका. कुठे देऊ नका? कुठे Where? देतो माणूस सैतानाला जागा? Where does he come? सैतान कुठे येतो? He comes in to attack your mind. सैतान माणसाच्या मनावर हल्ला करायला येतो. आणि कुठे येतो? That is the place he wants to control. आणि मनामध्ये सैतान थैमान घालायला पाहतो. त्या मनाचं नियंत्रण सैतानाला हवं असतं. He wants to put doubt, fear, and dejection in your mind. सैतानाला तुमच्या मनामध्ये भीती घालायची असते, शंका कुशंका संदेह घालायचे असतात, नाराजी घालायची असते, उदासीनता घालायची असते. By thinking on all the negative, fearful thoughts, आणि सगळ्या नकारात्मक भयावह विचारांवरती सारखा सारखा विचार करून you are allowing the devil to take control of your mind. तुम्ही सैतानाला परवानगी देत असता की ये माझ्या मनामध्ये पदार्पण करून माझ्या मनाचा ताबा घे. When disappointment sets in, जेव्हा केव्हा जीवनात नाराजी येते, start speaking to yourself. त्याला स्वतःशी बोलायला लागायचं. Say, my soul, trust in God, आणि hope लगेच in म्हणायचं, God. माझ्या जीवा देवावर आशा ठेव, माझ्या जीवा देवामध्ये राहा रे, देवावर विश्वास ठेव रे, माझ्या जीवा प्रभूवर आशा ठेव रे. Because today depression is on the rise at an alarming rate. कारण नैराश्य आज वाढत्या प्रमाणामध्ये सगळ्यांवर हल्ला करत आहे. प्रचंड नैराश्य माणसांना अलीकडच्या दिवसात येत आहे. Modern society has messed it all up. आणि आधुनिक सोसायटीनं, आधुनिक समाजानं सगळाच गोंधळ आणि बर्बादी केलेली आहे. You know, human can survive almost anything मनुष्य ऑलमोस्ट कुठल्याही गोष्टीत टिकून राहू शकतो, as long as he or she sees the end in sight. आणि जोवर त्या मनुष्याला, त्या 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 माणसाला त्याच्या दृष्टीसमोर अंत दिसत आहे तोवर. But पण when there are long nights of unanswered questions, त्याच्या मनामध्ये जर असे काही प्रश्न रेंगायला लागले की ज्या प्रश्नांना उत्तरच नाहीये, ज्या बोगद्यातनं मी जातोय त्याला अंतच नाहीये, असं जर काही व्हायला लागलं then depression sets in. तर मग नैराश्य त्या माणसाच्या जीवनात येतं. नाही तर मनुष्य अगदी कुठल्याही गोष्टीत टिकून राहू शकतो. Millions of people around the world suffer from dooms of depression. आज एक तर करोडो माणसं अख्ख्या जगभरामध्ये नैराश्यात जात आहेत. They may feel alone, आणि त्यांना एकटं वाटायला लागेल कदाचित. isolated, त्यांना असं वाटेल की मी अगदीच एकटी, माझं कोणीच नाही worthlessness, आणि मला काही किंमतच नाही का, rejection, आणि मी तर किती अशी नाकारल्यासारखी, कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही, useless, सगळ्यांनाच मी नकोशी झाली कशी, मी बिनकामाची withdrawn. आणि अशी टाकल्यासारखी. See, today, although man has reached the moon, आज मनुष्य, तुम्ही पहा, माणसाची प्रगती आणि वाटचाल जरी आज चंद्रापर्यंत झालेली असली and technology has advanced, आणि तंत्रज्ञान कितीही जरी प्रगतशील आणि विकसित झालेलं असलं, though man is so much educated, आणि मनुष्य आज इतका भरमसाठ शिक्षित आहे with too many possibilities, आणि खूप साऱ्या शक्यता माणसाच्या जीवनात आहेत की मी हे करू शकतो, शक्य आहे, मी ते करू शकतो, शक्य आहे, yet तरी we are seeing that more people are entering into depression तरी and आपल्या clinical लक्षात येतं ना, depression. जास्तीत जास्त माणसं तरीही नैराश्यामध्ये जात आहेत, नैराश्यामध्ये राहत आहेत. Because कारण depression has to do with man's desires. नैराश्याचा संबंध माणसाच्या इच्छेशी असतो. When something doesn't happen एखादी गोष्ट जेव्हा माणसाच्या जीवनात घडत नाही and it persists for a long time, आणि फार वेळ ते तसंच घोंगडं भिजत राहिलं he is disappointed तर तो नाराज होतो and finally he is depressed. आणि शेवटी नैराश्यात जातो. That's why today the world is going from bad to worse. म्हणून तर आज जगाची अवस्था वाईटापासून वाईटाकडे जात आहे. But don't listen to the devil. पण तुम्ही सैतानाचं ऐकू नका, Listen to God. तुम्ही देवाचं ऐका, Cling on to God. देवाला धरून राहा. Bible says बायबल म्हणतं in Proverbs 13 verse 12, नीतिसूत्र 13वा अध्याय त्यातलं 12वं वचन, hope that doesn't deliver makes one's heart sick, जी आशा सुटका देत नाही ती आशा माणसाला आजारी करते, but a longing that is met is like a tree of life. पण जी मनोकामना पूर्ण होते ती जीवनाच्या झाडासारखी आहे. God is the answer for your disappointments. सांगायचं तात्पर्य असं आहे की तुझ्या निराशतेचं एकमेव उत्तर देव आहे. Many times people just need comfort, strength and love. अनेक वेळा ना माणसांना काही नको असतं. अनेक वेळा माणसांना फक्त एक पाठीवरनं शाबासकी, थोडा मायेचा हात, थोडंसं प्रेम एवढंच हवं असतं माणसांना. And all this can come from God. आणि हे सगळं देवाकडनं येऊ शकतं, येत आहे.
Hope on God is deliverance. देवावरची आशा म्हणजे सुटकाच आहे की. Here, Job is an example of how depression can overwhelm us. इथे आपल्या समोर योबाचं हे उदाहरण आहे की नैराश्य एखाद्याच्या जीवनात आलं तर कशी त्याची अवस्था होते. Because of our environment or because of some kind of tragedy. कारण आपल्या अवतीभोवती जो काही परिसर आहे किंवा ज्या काही महाभयानक घटना आपल्या जीवनामध्ये घडतात, काही कारण असू शकतं. I mean, Job was not a poor man. योग काही गरीब नव्हता, He काही was a rich man, योग किती श्रीमंत धनाढ्य माणूस होता. established in his life. स्थिर स्थावर सेटल्ड होता I mean, he had 10 children. आणि काही कमी नव्हतं, 10 मुलं होती, He had his wife, बायको होती, परिवार होता सुंदर flourishing business, आणि भरभराटीला येणारा व्यवसाय होता, respect at the gate. इज्जत होती, मान सन्मान प्रतिष्ठा वेशीपाशी गावात शहरात सगळीकडे. People used to rise up when Job came. आणि योग कुठे आला तर लोक सन्मानाने उभी राहायची त्याला सलाम ठोकायला. I mean, he couldn't have asked for anything more. अजून काय मागू शकतो माणूस जास्त? योग काही मागू शकत नव्हता आणि त्याच्याकडे सगळं होतं. But man's life is so brittle. पण तेच तर ना, माणसाचं जीवनच इतकं ठिसूळ आहे. Bible says calamity struck his home. बायबल म्हणतं योबाच्या जीवनावर संकटांचा मारा झाला All his property was gone. आणि एके दिवशी असं झालं की त्याची सगळी मालमत्ता गेली, His 10 children died. ती गेली, त्याची 10 मुलंही मेली एका दिवसात. And Job finally became very sick. आणि शेवटी योग स्वतः इतका भयंकर आजारी पडला, He developed boils on his skin त्याच्या स्वतःच्या पूर्ण शरीरावरती गळवे म्हणजे असे मोठे मोठे फोड आले. that he started scraping it with pottery. खापर घेऊन तो त्याला खाजवायचा, इतकी खास सुटायची त्याच्या अंगाला त्या फोडांना. His wife is so depressed. मग त्याची बायको गेली नैराश्यात. She tells him to curse God and die. मग त्यात सगळ्या त्या प्रेशर मध्ये त्याची बायको पण त्याला म्हणाली, मरा आता एकदाच आणि देवाला शाप द्या. To what level this disappointment can bring a man to? म्हणजे नाराजी माणसाला कुठल्या स्तरापर्यंत घसरवू शकते तुम्ही बघा. That your own spouse now doesn't want you to stay की alive. अगदी चक्क तुमचा स्वतःचा नवरा किंवा तुमची स्वतःची बायको चक्क तुम्हाला असं म्हणते की मराव आता एकदाचे. When you are sick, जेव्हा तुम्ही आजारी पडता, even your closer ones sometimes feel it is beyond them now. असंच होतं ना, कधी कधी जेव्हा तुम्ही आजारी पडता, आजारपण फार दिवसांसाठी जेव्हा राहतं, तेव्हा तुमच्या आप्त जनांना अगदी जवळचे जे आहेत त्यांनाही असं वाटायला लागतं की आता बास म्हणजे किती दिवस. That's why म्हणून I encourage each one of you. तुम्हाला प्रत्येकाला मी प्रोत्साहन देत आहे, You cling to God. तुम्ही देवाला धरून राहा, Trust in God. प्रभूवर विश्वास ठेवा. Because कारण when everyone leaves, God comes. सगळे जरी निघून गेले आणि सगळे निघून गेल्यावर देव येतो. His friends couldn't help him. योबाचे मित्र त्याला मदत करू शकले नाहीत. होतं असं, मित्र असूनही कधी कधी मदत करू शकत नाही. They had only negative things to say about him. मित्रांचे विचार आणि बोलणं योबाविषयी सगळं नकारात्मकच होतं की तूच काहीतरी केलं असशील, तूच घोटाळा केलाय काहीतरी. It's no wonder that Job says in Job 3:11, आणि इयोब 3:11 मध्ये म्हणून इयोब असं म्हणतो की जे वाचून काही आश्चर्य व्हायला नकोय आपल्याला. why did I not perish at birth and die as I came out of my mother's womb? माझ्या आईच्या गर्भाशयापासून निघताच मी मेलो का नाही, मी पोटातून निघताच माझा प्राण का गेला नाही. इयोब 3:11 मध्ये इयोब म्हटला बघा हे. Job said in Job 3:36, आणि मग इयोब 3:36 मध्ये इयोब म्हणाला, I have no peace. मला इयोब 3:26 मध्ये तो म्हणतो मला शांतीच नाहीये, मला विश्रांतीच नाहीये. Job 3:36, इयोब 3:36 no quietness, no rest. 26व वचन आहे, मी निश्चिंत स्वस्थ विश्रांतीनं राहतच नाहीये. See, when there is extreme misery, आणि असंच होतं माणसाच्या जीवनात जेव्हा पराकाष्ठेचे त्रास येतात, hopelessness, एक निराशता येते and dejection, आणि नाराजी येते, नाकारलेपणा येतो की कोणीच मला स्वीकारत नाहीये, it is a symptom of depression. हे चिन्ह नैराश्याचं असतं बरं का. There are people who have stopped laughing. काही माणसं हसायचं विसरलेली आहेत, त्यांनी हसणंच थांबवलंय. Maybe it's not your spouse, maybe it is you yourself. कदाचित तुझ्या नवऱ्याचं बायकोचं त्यात काही घेणं देणं नाहीये, तू स्वतःच काहीतरी प्रॉब्लेम आहेस. Maybe you have stopped आणि laughing. कदाचित तू स्वतः हसणं थांबवलंयस. You need to check up. तपासायचं, सगळ्यांनी आत्मपरीक्षा करायची Is something torturing your mind? की माझ्या मनाला काही छळ होतोय का, मानसिक छळ होतोय का, Why am I so silent? मी का अशी गप्प आहे, Why I am living in fear? का मला भीती वाटते, Why there is no happiness? का माझ्या जीवनात आनंद No नाहीये, peace. मी अशी का आहे, मला शांती नाहीये. Even if your spouse or your children point this out about you, And you need तुमच्या to विषयीनं. learn. तुमच्या इष्टीनं, तुमच्या नवऱ्यानं, बायकोनं किंवा मुलांनी जरी तुम्हाला कधी हे तुमच्या लक्षात आणून देऊन सांगितलं की अलीकडे तू हे असं आहे,
तर त्यातनं आपण शिकायचं कि whether I am far away from God. की मी देवापासून लांब गेले का. Yes. When you keep on talking about troubles, जेव्हा तुम्ही त्रासांविषयीच बोलत राहता, इतका त्रास आहे ना, इतका त्रास आहे ना, इतका त्रास आहे ना, there are chances that you will enter into depression. मग संधी आहे की तुम्ही नैराश्यात जाऊ शकता, कारण तुम्ही फक्त त्रासांविषयीच बोलताय. It's very, very dangerous to live with depression for long. आणि नैराश्यात खूप वेळ राहणं भयंकर धोकादायक आहे. Such a person should turn to God. अशा माणसाने तर देवाकडे आलंच पाहिजे. If a thought remains in you and you think about it several times एखादा विचार तुमच्यात आला आणि तो विचार तुम्ही अनेक वेळेला करत राहिला and it stops you from even sleeping, आणि तो विचार तुम्हाला रात्रीची झोप पण देत नाहीये, या विचारामुळे मला झोपही येईना, the devil is going to put some kind of depressing मग moods in सैतान you. काहीतरी नैराश्य तुमच्यात घालणार आहे, तुमचा मूड वर खाली करणार आहे. तो Immediately you should say, लगेच त्यावेळेला तुम्ही I म्हणा don't accept it. मी नाही स्वीकारत हे. God is the strength of my life and my portion देव माझ्या forever. जीवनाची ताकद आणि माझ्या आयुष्याचा कायमचा वाटा देव आहे. Because depression is seen in many forms. कारण नैराश्य ना अनेक स्वरूपांमध्ये दिसतं. Some people are never happy about anything काही लोक कुठल्याच गोष्टीविषयी आनंदी नसतात हो. because they have a poor concept. काही केल्या त्यांना आनंद वाटतच नाही, कारण की त्यांच्या कल्पनाच एकदम गरीब बिचारे आहेत. But if you get your identity in God, पण देवात ख्रिस्तात जर तुम्हाला तुमची ओळख प्राप्त झाली you sense a sense of worth तर मग एक in you. किंमत आपल्याला येते, असं वाटायला लागतं की नाही मलाही मोल आहे, You have a value about you. मलाही किंमत आहे, की नाही मला किंमत आहे. देवा कोणाचं नाही, देवाचं तरी माझ्यावर प्रेम आहे ना. When you have a value of yourself, आणि जेव्हा अशी स्वतःविषयी एक किंमत आणि मोल आपल्यात येतं, you will not easily give up. त्याला आपण सहजपणे हार मानत नाही. You need to know you belong to God. एक तर तुम्हाला पहिलं कळलं पाहिजे की मी देवाची आहे God loves you. आणि देवाचं माझ्यावरती प्रेम आहे He values you. आणि देवाला माझी किंमत आहे, He cares for you. देवाला माझी काळजी आहे. You know, many women lose their identity through the loss of their husbands. अनेक बायकांची ओळख त्या बायका गमावून बसतात, त्यांचा नवरा वारला, त्या विधवा झाल्या की स्वतःची ओळख त्या गमावून बसतात, Or their sons left them. किंवा त्यांची मुलं किंवा त्यांचा मुलगा जवान जोड मुलगा समजा त्यांना सोडून गेला, तर त्या बायका स्वतःची ओळखच विसरतात They feel utterly worthless. आणि त्यांना असं वाटायला लागतं की मी बिनकामाची, मला काही किंमतच नाही. And they feel helpless to do anything to make things better. आणि असं त्यांना वाटायला लागतं की मी निसहाय्य, मी लाचार आहे, मी काहीच चांगलं करू शकत नाही, माझी परिस्थिती मी सुधरवू शकत नाहीये. Why? असं का वाटतं? Because कारण their whole life revolves around only the family. त्यांचं संपूर्ण जीवन फक्त त्यांचा परिवार त्याच्या भोवतीच फिरतंय. One day or the other, somebody is going to leave you. अहो एके दिवशी कोणी ना कोणी एके दिवशी आपल्याला सोडूनच जाणार आहे. And if you don't know God, आणि जर त्यावेळेला देव आपल्याला धड माहित you will नसेल, be completely lost. मग झालं का, आपण तर पूर्णपणे हरवून जाऊ. Your life should first revolve around God. तर पहिलं तुमचं जीवन फिरलं पाहिजे देवाच्या सभोवताली. Depression always almost relates to self-centeredness. नैराश्याचा संबंध ना नेहमी स्वार्थीपणाशीच असतो, की मी स्वतःच्या भोवतालीच फिरतीये, मला माझ्याशिवाय दुसरं काही सुचतच नाहीये. But if you run around God, पण तुम्ही जर देवा सभोवताली फिरत राहिलात you will find your worth. तर तुम्हाला तुमची किंमत सापडेल, You will find your value. तुम्हाला तुमचं मोल सापडेल. Because if anybody genuinely values you, it is my God. कारण खरोखर जर कुणाला तुझी किंमत असेल तर ती देवालाच आहे. Make God your security, देवाला करा ना आपलं संरक्षण, your well-being, your happiness. देवाला करा ना आपलं कल्याण, आपली भलाई, आपला आनंद, आपली खुशी. And I promise you, आणि मी वचन देतो, no matter who is for you तुमच्यासाठी मग कोणी असो नसो, or who is against you, का तुमच्या विरुद्ध कोणी असो नसो, who lives or who separates, की कोण जगतंय, कोण आलंय, कोण गेलंय, you will never feel depressed. तुम्हाला नाही नैराश्य वाटणार. Why? का? Because God never leaves you. कारण देव नाही कधी सोडून जात ना आपल्याला. Never leaves you. देव आपल्याला कधी सोडून जात नाही. That's why Bible says in 1 Peter 5:7, म्हणून तर पहिलं पेत्र 5वा अध्याय 7व्या वचनात बायबल म्हणतं, cast all your anxieties on the Lord आपल्या सगळ्या चिंता प्रभू चरणी टाका, because He cares for कारण you. प्रभूला तुझी काळजी आहे. Why people commit suicide? लोक आत्महत्या का हो करतात? Because they finally say nobody cares for me. कारण सरतेशेटी त्यांचं म्हणणं असं पडतं की कुणालाच माझी पर्वा नाही, मग मी जगून करू काय? If only these people understood this revelation that God cares for जर them, फक्त या लोकांना हे प्रगटीकरण मिळालं ना आणि कळलं ना
की देवाचं माझ्यावर प्रेम आहे, कुणाचं असो किंवा नसो. They will never think of suicide, कधी ते never talk आत्महत्येचा about विचार suicide. सुद्धा करणार नाही, ते आत्महत्येविषयी कधी बोलणारही नाहीत. God says देव बोललाय in Isaiah 41 verse 10, यशया 41 त्यातलं 10वं वचन, fear not, भिऊ नका for I am with you. कारण मी तुमच्या बरोबर आहे. Be not dismayed, नाराज होऊ नका for I am your God. कारण मी तुमचा देव आहे. I will strengthen you. मी तुम्हाला शक्ती देईन, I will help मी you. तुम्हाला सहाय्य करीन, I will hold your right मी hand. तुमचा उजवा हात धरीन. See, and that's how Job turned to God. अशा रीतीनं इयोब देवाकडे वळला He cried to God. आणि त्याने देवाचा रडून धावा केला. God immediately healed him. देवाने लगेच त्याला आरोग्य दिलं. God blessed him. देवाने त्याला आशीर्वाद दिला. Bible says बायबल म्हणतं in Job 42 verse 12, योबाचा 42वा अध्याय आणि त्यातलं 12वं वचन, God blessed Job, परमेश्वराने योबाला आशीर्वादित केलं gave his business back. आणि परमेश्वराने त्याचा व्यवसाय त्याला परत केला. God gave him 10 more children. देवाने त्याला अजून 10 मुलांचा आशीर्वाद दिला All of them got married and settled in life. आणि त्यांची सगळ्यांची लग्न झाली आणि ते सगळे जीवनात स्थिर स्थावर झाले He saw life up till the 4th generation. आणि 4थ्या पिढीपर्यंतचं जीवन त्याने पाहिलं. Praise God. देवाला धन्यवाद. It's never too late when God intervenes. देव म्हटलं ना आणि देवानी मध्यस्थी केली ना की कधीच Never फार too late. उशीर होत नाही. देव मध्यस्थी करू मागत आहे तर कधीच फार उशीर होत नाही. Maybe you are also right now in the position of Job. तर कदाचित तुम्ही सध्याला योबासारख्या काही अवस्थेत असाल. Maybe you lost your job, कदाचित तुमची नोकरी पण गेली असेल या दिवसात lost your home, आणि घरही गेलं असेल or कदाचित. spouse, or का business, नवरा का बायको का व्यवसाय or you are sick now. का तुम्ही स्वतः आजारी असाल कदाचित. Maybe in some financial काही strain आर्थिक अडचण असेल कदाचित. दिवस असे आहेत. or in debts. काही कर्ज झालं असेल बहुतेक. Maybe all your acquaintances have forsaken you. कदाचित तुमच्या सगळ्या परिचित जनांनी तुम्हाला सोडलं असेल. But my God has the power to change your पण situation. माझ्या देवाकडे तुमची परिस्थिती बदलायचं सामर्थ्य आहे. Say, Lord, I know म्हणा, प्रभू मला माहित आहे you are my strength. तू माझी ताकद आहेस. Even if everyone leaves जरी me, सगळे मला सोडून गेले you shall be my hope. तरी तूच माझी आशा असशील. Praise God. देवाला धन्यवाद. Because God is greater than any problem. कारण की एक तर देव ना आपल्या सगळ्या समस्येपेक्षा मोठा आहे He can help you regardless of your present circumstance. आणि तुमची सध्याची परिस्थिती, ज्याला सद्य परिस्थिती म्हणतात, ती कशी जरी असली तरी देव कार्य करू शकतो. Just as Job kept clinging with his faith to God in the midst of suffering, आणि जसा इयोब त्याच्या सगळ्या त्रासांमध्ये देवावरच्या विश्वासात दृढ राहिला. don't forget to join us every Saturday and God will touch you. तसं दर शनिवारी आम्हाला पाहायला आणि ऐकायला विसरू नका, कारण देव तुम्हाला स्पर्श करेल त्यात. Your mind will never be corrupted by the आणि devil. मन तुमचं कधी भ्रष्ट होणार नाही सैतानाद्वारे, तर तुम्ही असे ताजे तवाने व्हाल. Because fresh. no other word from the world can drive out the devil's thought from you. कारण एक तर जगातला कुठलाही शब्द सैतानाचे विचार तुमच्या डोक्यातनं काढू शकत नाही. सैतानी विचार डोक्यातनं काढायला लागतो देवाचा शब्द. Only God's word can drive out the demonic thoughts that come and infiltrate आणि your फक्त mind. देवाचा शब्दच तुमच्या मनात जो काही सैतानी विचार सैतान टाकत आहे त्याला घालवू शकतो, त्याला हकलू शकतो. No man's wisdom can drive out doubt and fear from your minds. बाकी तुमच्या मनात जी काही शंका कुशंका येते, संदेह येतात, भीती येते, ते कुणीच तुमच्यातनं हकलून लावू शकत नाही, काढून लावू शकत नाही. तर फक्त देवाचा शब्दच हे करू शकतो. That's why every Saturday, म्हणून दर शनिवारी let the word of God hammer your mind. देवाच्या शब्दाला तुमच्यावरती असा हतोडा जो मारला जातोय तो मारू द्या. Let him go on removing all the thoughts of the devil. आणि सैतानी विचार जर तुमच्या डोक्यात काही असतील तर त्याला ते काढून टाकू द्या. And let him fill you with comfort, peace, joy, strength, hope. आणि भरू द्यात ना त्याला तुम्हाला आनंदाने, शांतीने, आशेने, खुशीनं, सांत्वनानं भरून काढू दे देवाला तुम्हाला. Let me tell you, अजून एक सांगतो, there is this good news एक चांगली बातमी आहे. that Jesus came for this very purpose. एक स्वार्थ हीच आहे की येशू ख्रिस्त याच कारणाने आले. Bible says बायबल म्हणतं, in John 10 verse 10, योहान 10:10, the devil came to steal, kill, destroy, सैतान आला चोराला, मारायला आणि नाश करायला, but Jesus came to give you life पण येशू आले आपल्याला जीवन द्यायला and life in आणि abundance. तेही भरपूर जीवन द्यायला. Jesus took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले rose on the third day, आणि तिसऱ्या दिवशी मेल्या पश्चात येशू परत जिवंत झाले. and by his name आणि येशूंच्या नावात the devil leaves. आज सैतान निघून जातो. By no other name the devil will leave your mind. बाकी कुठल्याही नावानं सैतान तुमचं मन सोडून जाणार नाहीये, पण येशूच्या नावात निघ म्हटलं की तो जाईल. Because without Jesus it is a struggle. कारण येशू शिवाय आता जगणं संघर्ष आहे. येशू शिवाय एकदा जगणं संघर्षच आहे
आणि येशूशिवाय आता तर जगणं संघर्षच आहे. Say it with me. माझ्या बरोबर बोला. In the name of Jesus. येशूंच्या नावात Every depressing spirit, सगळे नैराश्याचे विचार leave my mind in Jesus' name. माझ्या मनाला सोडून जाऊ देत येशूच्या नावात. Every doubt, सगळा शंका, संदेह every fear, आणि भीती every confusion, आणि गोंधळ leave my mind in Jesus' name. सोडून जाऊ दे माझ्या मनाला येशूच्या नावात. See, it is leaving. जातंय ते सगळं निघून, It is leaving. सोडून जाते. Because your mind is a battlefield. कारण तुमचं मन एक रणांगण, युद्धभूमी आहे. Your mind is like a garden तुमचं मन एका बागेसारखं आहे where the wall is very low, आणि ज्या बागेमध्ये भिंत अशी फार खाली असते ना, तसं आहे. where the gate has no lock. आणि जिथं गेटला, दाराला कुलूप नाहीये, असं आहे. Anything can come in, anything can go out. म्हणजे कधीही कुणीही आत येऊ शकतं, जाऊ शकतं. It's not a house आणि ते घर नाहीये where you lock it. की ज्या घराला आपण कुलूप लावून ठेवू शकतो आणि ते घर सुखरूप राहील. तसं आपलं मन घर नाहीये. It is a garden. आपलं मन एका बागेसारखं You आहे. have a fence, त्याला कुंपण आहे, but पण still anybody can jump over the ते fence. बुडकं कुंपण आहे. कुणीही कुंपणावरून उडी मारून आत येऊ शकतं. Such is your mind. असं आपलं मन आहे. When I was praying, the Lord revealed this जेव्हा to मी me. प्रार्थना करत होतो तेव्हा देवानी मला हे प्रकट केलं And He said, आणि म्हणाला, your mind is open तुझं मन उघड आहे. for the good forces and the bad forces. चांगल्या शक्त्या, वाईट शक्त्या सगळ्यांना प्रवेश मिळाला. तुझं मन उघड आहे. That's why म्हणून when you hear any sound in the house, जेव्हा केव्हा तुम्ही घरात काही आवाज ऐकता, you know that sound may be in the garden. तुम्हाला कळतं की बागेत काहीतरी आवाज आलाय. Why? का? Because in the house you have locked yourself. कारण घरामध्ये तुम्ही स्वतःला बंद करून बसलेली असता. But in the garden anything can move. पण तुमच्या घराला बाहेर बाग असेल तर बागेत कोणी पण येऊ शकतं, कुणीही जाऊ शकतं. That's why you have to keep a watch. म्हणून जागृत राहायचं. Drive away every evil thoughts that come in you. तत्पर राहायचं आणि जे काही वाईट विचार आपल्यामध्ये यायचा प्रयत्न करतात त्यांना हकलून लावायचं येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये Jesus came. येशू आले. Why? का? To put you on the road of recovery. तुम्हाला तुमचं सगळं परत व्यवस्थित व्हावं अशा मार्गावर टाकायला. My Jesus is very powerful to establish your life. माझे येशू तुमचं जीवन स्थिरस्थावर करायला फार सामर्थ्यवान आहेत. So do not brood over your past mistakes. म्हणून भूतकाळात माझ्याकडनं अशा चुका झाल्या त्याच्यावरती उगीच रडत बसू नका. Don't brood over your past failures. आणि भूतकाळात मला असं अपयश आलं त्याच्यावर रडत बसू नका. Because कारण every time you think of your stinking past, ज्या दरवेळेला तुम्ही तुमच्या दुर्गंधी पसरलेल्या भूतकाळाचा विचार करत बसाल, it will fill your mind with grief and tension and worries and anxieties. त्याला तुमचं मन परत मग दुःखानं, त्रासानं, टेन्शननं, चिंतेनंच भरून जाणार. Don't make the same mistakes. नको ना, त्याच चुका परत कशाला करायच्या. And then मग wash it by the blood of Jesus. येशूच्या रक्तात ते सगळं साफसूफ करून सोडायचं Start afresh. आणि नवीन ताजी सुरुवात करायची Start talking positive. आणि सकारात्मक बोलायला लागायचं. Take the Lord with you. प्रभूला आपल्या बरोबर ठेवायचं. Have hope in Jesus. न्यायचं, न्यायचं, जिथे जाऊ तिथे प्रभूला घेऊन फिरायचं. येशूवर आशा ठेवायची. Look to the cross. वधस्तंभाकडे पाहायचं. There he defeated the devil. तिथं सैतानाला येशूंनी हरवलेलं आहे, लक्षात घ्यायचं. Whenever you feel depressed, जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही आज मला फार नैराश्य वाटतंय, nobody loves me. कोणाचंच माझ्यावर प्रेम नाही बाबा, Look to the cross. लगेच वधस्तंभाकडे Somebody has बघायचं. loved you. की नाही कोणीतरी माझ्यावर प्रेम केलेलं आहे आणि ते येशू आहेत. And his name is Jesus. त्यांचं नाव येशू आहे. His name is Jesus. त्यांचं नाव येशू आहे. येशूंचं माझ्यावर प्रेम आहे. खूप झालं. Some people काही लोक in depression run away from their homes. नैराश्यामध्ये आपापली घरं सोडून पळून You जातात. don't need to. काही गरज नाही. Where will you run? कशाला घरं सोडून पळून जायची? कुठे पळून जाणार आहात? Wherever you go, depression follows एक तर you. जिथे कुठे तुम्ही जाल नैराश्य तुमच्या मागे मागे येणार आहे. Just because you leave your home केवळ तुम्ही तुमचं घर सोडून जाताय doesn't mean depression has left you. याचा अर्थ असा नाही ना की नैराश्य तुम्हाला सोडून जाणार आहे. ते नैराश्य तुमच्या बरोबरच जात आहे. Depression is like a shadow that Nay- always follows you. नैराश्य तुझ्या सावलीसारखं आहे आणि सावली नेहमी तुझ्या बरोबरच असते. Say, तुझी सावली नेहमी तुझ्याच बरोबर असते. but when you face the sun, पण जेव्हा तू सूर्याला सामोरा जातो then the shadow goes behind. मग ती सावली मागे जाते आणि You- तुझी सावली आहे पण मागे जाते. You keep the sun behind you, the shadow is in front of you. सूर्याला तुम्ही मागे टाकलं तर मग तुझी सावली तुझ्या पुढे येते. Keep the sun before you तसं सूर्य आपण पुढे ठेवल्यावर सावली मागे जातात, तसं देवाचा पुत्र पुढे ठेवा and see what happens. आणि मग बघा काय होतं. म्हणजे But- येशूंना आपल्या नजरेसमोर ठेवा. Bible speaks of a man in Mark 5. बायबलमध्ये मार्कच्या 5व्या अध्यायात एका माणसाविषयी लिहिलेलं आहे. Suddenly, for some unknown reason, he got into bouts of depression. अकस्मात काहीतरी न कळणाऱ्या कारणांमुळे तो नैराश्यात गेला. You know, when you don't find solutions to your disappointments, आणि कसं असतं जेव्हा आपल्याला आपल्या नाराजीची उत्तरं कळत नाहीत की ही नाराजी मला आलीच का आहे, you enter some phases of depression. त्यावेळेला मग नैराश्याच्या अशा काही
टप्प्यांमध्ये आपण जातो. And some of the worst phases of depression is running away from home. आणि नैराश्याचा एक वाईट टप्पा म्हणजे घर सोडून पळून जाणं. Depression is a condition which begs the help of God. नैराश्य एक अशी अवस्था आहे की जी देवापासनं मदतीची भीक मागत आहे. It is one way of the cry of your soul. एक अशी रीत की जिथं तुमचा जीव रडतोय. Actually, your soul needs Jesus. आणि खरं म्हटलं तर त्या अवस्थेत तुमच्या जीवाला येशूंची गरज आहे. Every person प्रत्येक व्यक्ती, or a depressed person, कुठलाही नैराश्यातला व्यक्ती, he may not know it, त्याला ते कळणार नाही कदाचित, but his soul is crying for पण Jesus. त्याचा जीव येशूंसाठी रडत आहे. Now, this man could not stand the people. आता हा जो व्यक्ती होता त्याला लोकांसमोर यायला होईना. We don't know what he lost, what happened. आपल्याला काही माहित नाही. मार्क 5 मधला हा माणूस, त्याच्या जीवनात काय झालं, त्याचं काय गेलं, काय राहिलं, आपल्याला काही माहित नाही. Maybe people were taunting him. आणि कदाचित माणसं त्याला छळत असतील, टोमणे मारत असतील, Maybe he lost his job आणि कदाचित त्याची नोकरी गेली असेल, or whatever. काही आपल्याला माहित नाही. But he ran away. पण तो गेला पळून. You know, when disappointment worsens, आणि कसं असतं, जेव्हा ही नाराजी किंवा नैराश्य फार वाईट होतं ना, the devil takes over the mind. त्याला सैतान तर त्या माणसाच्या मनाचा ताबा घेतोच. I told you मी so. सांगितलं तुम्हाला आधी. And so here, तर इथे the devil took control of this man's mind, सैतानाने घेतला ना ताबा या माणसाच्या मनाचा, and it was the worst of the depression. आणि इतकं वाईट नैराश्य त्याला आलं की काही विचारू नका. I told you there are steps of मी depression. सांगितलं तुम्हाला And आता stages of नैराश्याचे depression. टप्पे असतात, म्हणजे वेगवेगळे. And this man became insane आणि हा माणूस वेड्यासारखाच झाला, जणू बेशुद्ध वेड्यासारखा. and started living in tombs. शुद्ध हरपते ज्याला म्हणतात ना, तसा झाला आणि कब्रस्तानात चक्कर राहायला लागला. No one could tie him up. कोणी त्याला बांधू शकेना. He would become very violent, इतका असा हिंसक बनायचा, very aggressive, फार हिंसक, very hysterical. रागाने भरलेला, वेड्यासारखा. Though they bound him with chains, आणि जरी लोकांनी त्याला साखळ्या बांधल्या, that evil power would come upon him तरी ती सैतानी शक्ती त्याच्यावर वेळोवेळी यायची and he would break the chains. आणि तो चक्क त्या लोखंडी साखळ्या पण तोडायचा. Night and day, दिवस रात्र he was roaming in the tombs, किंवा रात्रंदिवस तो कब्रस्तानामध्येच भटकायचा cutting himself with sharp आणि stones. स्वतःला असे धारधार दगड घ्यायचा आणि त्यांनी कापायचा. Nobody could help him. स्वतःला कापून घ्यायचा. कोणीही त्याला मदत करू शकेना, But praise God, कोणी त्याचं चित्त थाऱ्यावर आणू शकेना. पण देवाला धन्यवाद, Jesus came to that place. येशू त्या जागी आले. And when he saw आणि Jesus, जेव्हा त्या माणसाने येशूंना पाहिलं, he ran towards Jesus. तो येशूंकडे धावला. The devil didn't want him to go to Jesus, सैतानाची इच्छा नव्हती की तो येशूकडे जावा, but he ran. पण हा धावला. How did he know that Jesus will set me free? त्याला कसं कळलं की येशू मला सुटका देतील? Every soul knows. प्रत्येक जीवाला ठाऊक असतं. Every soul knows. प्रत्येक जीवाला ठाऊक असतं. So many people come for our Saturday meeting. They just said, we felt we have to go there. अनेक माणसं आपल्या शनिवारच्या सभेला जी येतात असंच म्हणतात की नाही, आम्हाला असं वाटलं, जाणवलं की आम्ही इथे दापोडीला शनिवारी आलं पाहिजे. The soul was drawing them to God. म्हणजे त्यांचा जीव त्यांना देवाजवळ खेचत होता And God was drawing their soul to Him. आणि देव त्यांचे जीव देवाजवळ आणत होता. जे मी म्हणतो ना, प्रत्येक जीवाला आपापलं माहिती असतं. He couldn't speak त्याला बोलता आलं नाही because the devil took over his voice. कारण सैतानाने त्याच्या आवाजाचा ताबा घेतला होता. And the devil spoke through this man. आणि काय झालं, सैतानच या माणसाद्वारे बोलला. Jesus, येशू, thou son of the most high God, परमउच्च देवाच्या पुत्रा, what do you want from us? काय पाहिजे आमच्याकडनं तुम्हाला? More than man, the devil knows म्हणजे who Jesus माणसाहून, is. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की माणसाहून जास्त सैतानाला माहिती आहे येशू कोण आहेत. And he said, आणि तो म्हणाला, promise me before God that you will never torture me. देवासमोर मला एक वचन द्या की तुम्ही माझा छळ करणार नाही. Jesus said, come out of this man. येशू त्याला बघून म्हणाले की या माणसाला सोड, निघ या माणसातनं. The devil left him. आणि सैतान त्याला सोडून गेला. Immediately he was cured of his depression. लगेचच हा माणूस त्याच्या नैराश्यातनं सुटका पावला, बरा झाला, मोकळा झाला. Did you see? म्हणजे येतंय का लक्षात? Disappointments lead to depression, and depression in one area, the devil can enter in you. नाराजी, उदासीनता नैराश्याकडे नेते आणि नैराश्यातनं मग सैतान कुठेतरी आपल्यामध्ये घुसू शकतो. Bible says बायबल म्हणतं in Luke 4:18, लूक 4:18, Jesus said, I came to heal the broken heart. येशू म्हणाले, मी तुटलेल्या हृदयांना आरोग्य द्यायला आलोय. In Isaiah 61 verse 3, यशाया 61 त्यातल्या 3ऱ्या वचनात असं लिहिलंय. the Lord said, प्रभू म्हणाले, I came to give garments of praise for the spirit of heaviness. जो काही हा जडपणाचा आत्मा आहे ना, त्याच्या बदलीमध्ये मी तुम्हाला स्तुतीचा झगा घालायला आलोय रे.
Bible says in Isaiah 26 verse 3, यशा 26 त्यातलं 3रं वचन बायबल म्हणतं, you will keep him in perfect peace whose mind is stayed on you because he trusts in you. ज्याचं चित्त ज्याचं मन तुझ्यावरती राहिलेलं आहे अशा माणसाला तू परिपूर्ण शांतीत नांदवशील. Bible says in 2 Timothy 1:7, 2 तिमोथी 1 अध्याय 7 वचन बायबल म्हणतं, God has not given us the spirit of fear, देवाने काय आपल्याला भीतीचा आत्मा दिलेला नाही, but of power, love and sound mind. पण सामर्थ्य, प्रीती आणि सौम्य मनाचा आत्मा देवाने Sound आपल्याला, mind. सौम्य मन, थाऱ्यावरचं मन देवाने आपल्याला If दिलं. you want sound mind, hear the word of God. तुम्हाला जर हे सौम्य मन थाऱ्यावर असलेलं हवं असेल तर देवाचं वचन आहे का? This man went home rejoicing. आणि मग हा माणूस अगदी आनंदी होऊन घरी गेला. That's why no matter what you are going through, म्हणून ना जीवनामध्ये तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असाल, please don't panic. प्लीज गोंधळू नका, घाबरू नका. See, we are all in the same boat. कसं आहे, सध्याला आपण सगळे एकाच नावेत आहोत. Yet, तरी everybody's confidence level is different. सगळ्यांच्या विश्वासाचं स्तर वेगळं आहे. तुझं वेगळं, माझं वेगळं, ह्यांचं वेगळं, त्यांचं वेगळं. Because it all depends how close you walk with God, how much you depend on God, how much you trust on का God. आपण किती देवाच्या जवळून चालतो, आपला देवावर खरोखर किती विश्वास आहे, भरोसा आहे, याच्यावरती ते अवलंबून असतं. That's why Jesus said म्हणूनच ते येशू म्हणाले in John 14 verse 1, योहान 14 अध्याय 1 वचन, let not your hearts be troubled. आपल्या हृदयांना चिंताक्रांत होऊ देऊ नका रे. Believe in God. देवावर विश्वास ठेवा, Believe in God. देवावर विश्वास ठेवा Believe also in me. आणि माझ्यावरही विश्वास ठेवा म्हणाले येशू. Praise God. देवाला धन्यवाद. Believe in me. माझ्यावर विश्वास ठेवा असं म्हणाले, कळकळीनं सांगून गेलेत. So if you want to stay in victory all the तर time, आपल्याला किंवा तुम्हालाही जर सदोदित विजयात राहायचं असेल, renew your minds. विजयी जीवन जगायचं असेल तर मनाचं जरा नूतनीकरण करा. Read all the promises of God. मन नवीन होऊ दे, देवाचं वचन वाचा, Seek for his mercy every day परमेश्वराची दया रोज शोधा, because they are new every morning. कारण देवाची दया रोज नवीन आहे. They are waiting to be picked up. आणि देवाची दया रोज नवीन आहे, तर ती अशी वाट बघतीये देवाची दया की आज कोणीतरी बिलीवर येईल आणि मला वेचेल. And the believer has no time to pick it up because he has all the time to only complain. आणि बिलीवरला वेळ नाही ती सकाळी देवाने दिलेली दया वेचायला, कारण कुरकुर कुरकुर बंद झाली तर दया वेचणार ना. One person told me, एक व्यक्ती मला म्हणाला, Pastor, I have been dealing with anxiety all my life. पास्टर मी तर आयुष्यभर चिंतेतच राहिलोय It seems that I will never come out of आणि it. असं वाटलंय की आता मी आयुष्यात कधीच या चिंतेतनं बाहेर येणार नाही. I constantly live in fear and worry. असं सातत्याने मला भीतीच वाटते आणि सारखं मला टेन्शनच आलेलं असतं. At nights I am afraid. रात्री पण मला भीती वाटते. Many times people are afraid at nights. now. बऱ्याच वेळेला असं होतं, रात्रीच्या वेळेला लोकांना काहीतरी भीती वाटायला लागते. But you need to take authority. असं नाही, अधिकार घ्यायचा आपण, बिलीवर आहे ना. The devil also tries to attack me at night. सैतान पण माझ्यावरती कधी कधी माझ्या मनावर माझ्यावर हल्ला करायचा प्रयत्न करतो, कधी कधी रात्री. I bind him in the name of Jesus. मी बांधतो त्याला येशूच्या नावात And there is power. आणि सामर्थ्य आहे त्यात. And it works. करून तर बघा, होतं काम. And he said, तर तो म्हणाला I have reached my breaking point on several occasions. की बऱ्याच वेळेला असं झालंय की मला असं वाटलं की आता मी तुटलो गेलो, म्हणजे आता मी खलास आहे. And so during these emotional attacks, तर म्हणे जेव्हा केव्हा असे भावुक हल्ले माझ्यावर झालेत, I feel as if I have no control तेव्हा over मला असं myself. वाटायला लागतं की संपलं, आता माझ्यावर नियंत्रण नाही राहणार माझं. He had given up. आणि हारच मानली त्यांनी. He had no more strength to fight. म्हणजे तो म्हटला ताकदच राहिली नाही माझ्यामध्ये आता झटायला, खपायला आणि लढायला. But he came for our meeting, आणि मग तो त्या अवस्थेमध्ये आपल्या सभेला आला. heard the message of Jesus. येशूंचं वचन त्यांनी ऐकलं, His life was touched. बदललं, त्याच्या जीवनाला स्पर्श झाला, A new strength flowed in एक him. नवीन शक्ती त्याच्यात वाहिली. He felt that he had control over all those emotional आणि attacks. त्याला कळायला लागलं की नाही, आता माझ्या सगळ्या भावुक परिस्थितीवरती आणि भावुक हल्ल्यांवरती पण माझं नियंत्रण आहे, In the name of Jesus. येशूंच्या नावात. Later he met me and said, आणि पश्चात मला भेटून म्हणाला now I drive out all these overwhelming thoughts in the name of Jesus. की आता हे जे काय असले तसले विचार माझ्या डोक्यात येतात ना, येशूच्या नावात मी ते हाकलून लावतो. I never allow it to stay in my mind आणि for long. परवानगीच देत नाही माझ्या मनात आणि डोक्यात त्या विचारांना फाळवे राहायची. Anytime I feel depressed, कधी मला जसं नाराज वाटलं, I say in the name of Jesus, leave मी me. म्हणतो येशूच्या नावात सोड मला. And it surely leaves me, आणि Pastor. नक्कीच ते विचार पास्टर मला सोडून जातात. Thank you, Pastor, for introducing Jesus to me. तर खूप खूप धन्यवाद पास्टर की तुम्ही माझी ओळख येशूंशी घालून दिली. Amen. आमेन. With Jesus, तेच तर येशूंबरोबर you can fight the toughest of battles on this earth. आपण या पृथ्वीवरती आणि आपल्या जीवनात ज्या काही अवघड अशा सुद्धा सगळ्या लढाया येतात त्या लढू शकतो. With Jesus, you can smile in the midst of turmoil. येशूच आपल्या बरोबर असतील तर संकटात सुद्धा आपल्याला हसता येऊ शकतं. You know, people have been writing to me, लोक मला लिहितात ना, आणि And- अलीकडे तर लोक मला लिहितातच, and people even tell me, सांगतात and मला. I hear it. ऐकतो मी पण.
Pastor, की पास्टर there is so much of misery around, किती त्रास आहे ना हो अवतीभोवती, but God is blessing me. पण देव आम्हाला त्रास देत आहे, देव आम्हाला आशीर्वादित करत आहे, God is blessing us. देव मला आशीर्वादित करत आहे, आम्हाला आशीर्वादित करत आहे. My husband got a promotion. माझ्या नवऱ्याला बढती मिळाली. One said, I just booked a house. आणि एक व्यक्ती म्हटला की मी तर घर बुक केलं. Say, one said, I got promotion. एक म्हणाला मला बढती मिळाली. I mean, even during these times, म्हणजे या असल्या महामारीच्या काळात सुद्धा लोकांच्या जीवनात अशी कार्य होत आहेत. one said, I just came out of the hospital, एक म्हणाला मी आत्ताच हॉस्पिटलमधून बाहेर आलो conquered this virus. आणि या व्हायरसवर मात केली, बरा झालो मी, Now I'm well. अगदी छान आहे मी आता. One said, God is taking care of our family. एक म्हणाला प्रभूच आमच्या परिवाराला सांभाळतोय. See, with Jesus, you can build your confidence. तेच ते मला तुम्हाला सांगायचंय. येशूमध्ये आपण आपला विश्वास दांडगा करू शकतो You enter such a level of confidence आणि विश्वासाच्या एका अशा स्तरापर्यंत आपण जाऊ शकतो ना that you will see your neighbor and say, why do you cry? की जिथं आपण मग आपल्या शेजाऱ्याला बघू आणि म्हणू रडता कशाला हो? महामारीत पण आपण आपल्या शेजाऱ्याला बघू आणि म्हणू "हे रडताय कशाला?" I mean, God wants to bring you to that level. देवाला तुम्हाला त्या स्तरापर्यंत न्यायचंय की एखाद्याला बघून आपण असं म्हणू शकावं की रो मत भाई, जीसस है अपने साथ. Amen. आमेन. Yes. मत रो, Don't cry. नका रडू, Jesus is with आहेच us. ना येशू आपल्या बरोबर. And when you keep going in this manner, आणि अशा रीतीने जर आपण पुढे जात राहिलो ना the devil cannot touch your mind. तर सैतान आपल्या मनाला हात लावू शकत नाही. You must settle the feeling that Jesus is with you. ती भावना तुमच्यात तुम्ही सेटल केली पाहिजे. कुठली भावना? की येशू माझ्या बरोबर आहेत, That I am not alone. की मी एकटी नाहीये. Praise God. देवाला धन्यवाद. That's how you can live a robust life in the midst of misery. आणि मग अशा रीतीनं ना अगदी त्रासांमध्ये, महामारीमध्ये सुद्धा आपण शांतिमय जीवन जगू शकतो. Anytime fear grips you, कधी तुम्हाला जसं जाणवलं की मला ना आज फार भीती वाटते, don't worry. काळजी नका करू. Go in your room, खोलीत जायचं, lock yourself, कुठेतरी कोपरा धरायचा, drop on your knees, गुडघे टेकायचे, and say, Lord, म्हणायचं प्रभू Jesus, help me, येशू मला मदत करा, strengthen me. मला ताकद द्या, This is my problem. हा असा असा त्रास आहे, Take care, सांभाळून घेशील बाबा, because I cast my care कारण upon you. माझ्या काळजा मी तुझ्या चरणी टाकल्यात. Rise up, उठायचं, thank the Lord, प्रभूचे आभार मानायचे, sing one song गाणं गायचं देवाचं एक, of Jesus, येशूंचं, not film songs, पिक्चरचं नाही, येशूंचं म्हणूनच म्हणतोय, गाणं गायचं, and go about. जायचं कामाला लागायचं. Keep your eyes wide open. डोळे अगदी छान व्यवस्थित उघडे ठेवायचे. You will see the difference. तुम्हाला फरक दिसून येईल की प्रेयर किया काम होया, Amen. प्रेयर की ती काम हो गया. Praise God. आमेन. That's why submit to God. म्हणून ना देवा शरण या, Then you can resist the devil मग तुम्हाला सैतानाला अडवता येईल and he will flee from आणि you. सैतान तुमच्यापासून पळून जाईल. Always choose to keep a hopeful attitude. नेहमी मी एक आशादायी वृत्ती ठेवणार आहे असं पत्करा. Renew your mind by thinking upon God. मनाचं नवीनीकरण करा देवाचे विचार सारखे सारखे करून. Don't allow the devil to magnify your problem. सैतानाला उगीच तुमच्या समस्यांना असं आऊचं भाऊ आणि मोठं भिंग लावून करून ठेवायची परवानगी देऊ नका. Many people are depressed because they cannot face the truth. अनेक लोक नैराश्यात जातात कारण त्यांना सत्याला तोंड देता येत नाही. Face the truth in Jesus' name. असं नाही, सत्याला येशूच्या नावात तोंड द्यायचं This has happened. की आता हे झालेलं आहे, Okay. ठीक आहे, Virus has happened. Okay. झालं, महामारी आली, विषाणू लागला, व्हायरस आला, Yes, something bad has happened. हा वाईट काहीतरी झालंय, Maybe it's not your fault, तुमची चूक नसेल कदाचित, or maybe it's your fault. किंवा असेल सुद्धा तुमची चूक कदाचित. Just face it in the name of Jesus. येशूंच्या नावात तोंड द्या त्या गोष्टींना Say, I will live, I will not आणि die. म्हणा की मी जगणार आहे, मरणार नाहीये. I will overcome this problem in Jesus' याही name. समस्येवर येशूच्या नावात मी मात करून बाहेर येईन, Because Jesus is with me. कारण येशू माझ्या बरोबर आहे. And he himself has said आणि येशू स्वतः म्हणालेत in Matthew 28:20, मध्य 28:20, Lo, I am with you पहा मी तुमच्या बरोबर आहे till the end of ages. या काळाच्या समाप्तीपर्यंत. Not till the end of the day. दिवसाच्या समाप्तीपर्यंत नाही, काळाच्या समाप्तीपर्यंत. काळाच्या. Some people live युगाच्या. as though Jesus stays with them till the end of the day. काही लोक मात्र असं वागतात की जणू काही येशू त्यांच्याबरोबर फक्त दिवसाच्या अखेरीपर्यंत राहत असतील आणि मग जात असतील. That tomorrow what I will do, आता Pastor? उद्या मी काय करणार पास्टर? Why? का? That same Jesus who is with you will be with you tomorrow. आजचा येशू उद्याही तुझ्या बरोबरच राहणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I hope you will trust on God. अशी माझी आशा आहे की तुम्ही देवावर विश्वास कायम ठेवाल. I hope you will rule your mind आणि अशी पण आशा आहे की तुम्ही तुमच्या मनांवर नियंत्रण ठेवाल and bind the power of the devil in Jesus' name. आणि सैतानी शक्त्या त्रास द्यायला आल्या तर येशूच्या नावात बांधून लावाल. Now we will pray. आता आपण प्रार्थना करूया.
Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. I hope many of you have joined me this time. माझी अशी आशा अपेक्षा विश्वास आहे की बरेच जण ऑनलाईन मला बघत असतील आजच्या शनिवारी. Collect your whole family तर together. चला सगळा परिवार पण एकत्र करा, Hold one another's hand. एकमेकांचे हात धरा. This is a church service. आणि ही चर्चचीच उपासना, आपली सभा चाललेली आहे ही. Yes. It's a फक्त church घरी आहे service. बस. You are at home, but I am in the church. मी चर्च मध्येच आहे, तुम्ही घरी आहात पण मी चर्च मध्ये आहे ना. Don't worry. काळजी करू नका. From the same pulpit, त्याच वेदीवरून week after week, God has been ministering to you. दर आठवड्याला देवाने केली ना तुमची घर बसल्या सेवा. For the past 1.5 years, झालं ना, आता गेलं 1.5 वर्ष I'm giving you all these strong messages in the name of मी Jesus. तुम्हाला येशूच्या नावात हे सगळे खंबीर बलवान दणकट संदेश देतोय. My messages have not changed. माझे उपदेश बदलले नाहीत, काळ बदलला, देवाचं वचन माझ्या मुखातलं नाही बदललं. Same time, तीच वेळ, same power, तेच सामर्थ्य same comfort, आणि तेच सांत्वन and same pastor. आणि तेच पास्टर पीटर. Open your heart now. हृदय उघडा आता आपलं. If you feel you're almost collapsing, तुम्हाला जर असं वाटत असेल की मी जवळजवळ ढासळली, आता कोलॅप्स झालाय माझा, take heart and stand up. तर जरा हृदय सुदृढ करून उभे राहा In the name of Jesus. येशूच्या नावात. Your mind which is ready to give up, तुमचं मन जे हार मानायला तयार झालंय, I speak life to your minds in Jesus' त्या name. तुमच्या मनांना येशूच्या नावात मी जीवन घोषित करतो. All those sobering thoughts, ते सगळे जे असे सोबर विचार येत आहेत all the fearful thoughts, किंवा भीतीदायक विचार येत I आहेत, break those powers in the मी name of बांधतो Jesus. ते येशूच्या नावात तुमच्या मनातून. Lord, प्रभू, instill strength in them. शक्ती घाल त्यांच्यात, Let them hope in you. तुझ्यात त्यांना आशा ठेवायला लाव. Say it with me. बोला माझ्या बरोबर. Lord Jesus, प्रभू येशू, come into my heart. माझ्या हृदयात ये, Change my life. माझं जीवन बदल, Strengthen me. मला शक्ती दे. I'm about to give up. आता तर मी हारच मानणार होते, I feel it's not going to work. पण मला असं वाटत होतं की होणार नाहीये. But now, परंतु आता as your word has come, तुझं वचन जसं मी ऐकलं, I believe माझा विश्वास आहे things are going to change. गोष्टी बदलणार आहेत Change in a dramatic way. आणि फार महान रीतीनं बदलणार आहेत. Because कारण you are a supernatural God. तू अलौकिक देव आहेस. Right now, आता या वेळेला I pray for my मी people. प्रार्थना करत आहे माझ्या लोकांसाठी. Touch them. त्यांना स्पर्श कर प्रभू, Heal them, त्यांना Lord. आरोग्य दे प्रभू, Deliver them, सुटका Lord. दे त्यांना प्रभू, Bless them, Lord. आशीर्वाद दे त्यांना. Let your presence come तुझा mightily in their सहवास homes. महान रीतीनं त्यांच्यावर येऊ दे. Come into their lives, ये Lord. त्यांच्या जीवनात, Give them hope. दे त्यांना आशा, Bless them. आशीर्वाद दे त्यांना. Those who need financial blessings, ज्यांना आर्थिक आशीर्वादांची गरज आहे, release the financial blessings in आर्थिक Jesus' name. आशीर्वाद त्यांच्यावर मोकळे कर येशूच्या नावात. Those who need physical strength, ज्यांना शारीरिक शक्तीची गरज आहे, let your strength go into them. तुझी शक्ती त्यांच्यात वाहू दे. Those who are sick, जे आजारी आहेत let them be healed in Jesus' त्यांना name. बरं कर येशूच्या नावात. Those who have no hope, ज्यांना आशाच नाही give them hope, त्यांना Lord. आशा दे. And Father, आणि बाप्पा, we all want to come out of आम्हाला it all. सगळ्यांना ह्यातनं बाहेर पडायचंय. Every one of सगळ्यांना us. ह्यातनं आता बाहेर पडायचंय. We have endured long. खूप आम्ही चिकाटीनं राहिलो, सहन केलं. And I know मला ठाऊक we आहे are coming out of it आता आम्ही all. यातनं बाहेर पडत आहोत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Keep us all united. आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेव. Keep all my members united. सगळे माझे मेंबर्स एकत्र ठेव. I pray प्रार्थना करतो that मी all my zonals and my elders and my pastors will reach out to the members and comfort them and pray for them. माझ्या सगळ्या लीडर्सनी, झोनल्सनी, पास्टर्सनी, एल्डर्सनी मेंबर्स पर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. I also want to tell all the zonals, तसंच मला सर्व झोनल्सना पण सांगायचं आहे, talk to your people, आपापल्या लोकांशी बोला, comfort them, त्यांना सांत्वन द्या, give them hope, आशा द्या. because there is true hope in Jesus. कारण खरोखरच येशूंमध्ये खरी आशा आहे. None should go away, कोणीही भक्ता कामा नये, none should depart from you, Lord. कोणी तुझ्यापासून लांब जाता कामा नये Let प्रभू. everyone stay strong. सगळेजण खंबीर राहू देत. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. I believe माझा विश्वास आहे your power is upon my तुझं people सामर्थ्य माझ्या लोकांवर आलंय and they have hope in you. आणि त्यांना तुझ्यात आशा मिळाली. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन, आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Everything is going to be fine. सगळं काही ठीकठाक होणार आहे. Trust in the Lord. प्रभूवर विश्वास कायम ठेवा. We'll meet you tomorrow उद्या आपली परत भेट होईल at 11:30. सकाळी 11:30 ला. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.